कशी काय आली? कोंडव्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन झालं पाहिजे. तिथं बांगलादेशी घुसलेले आहेत, तिथं रोहिंग्या घुसलेले आहेत, तिथं परप्रांतीय आहेत. ते कोण लोक आहेत? या सगळ्या लोकांचे आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे. त्यांच्यात आधार कार्ड आहे, ते बरोबर आहे का? 30 लोक आहेत का? हे सगळं चौकशी अंती लोकांच्या समोर आलं पाहिजे. आणि आता कोंडवावाल्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही जर या परिसरामध्ये जर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथून पुढं जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका ही आमच्या सगळ्या मावळ्यांची असणार आहे. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आम्हाला आता शांततेत तुम्ही आम्हाला खाली जाऊ द्या. आम्हाला तिथं आम्ही तुम्हाला कुठलंही कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं आम्ही कुठलं काम करणार नाही. आणि तात्काळ आम्ही इथं आहे तोपर्यंत एफआयआर कॉपी आमच्या समोर आली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी चुकीचं काम केलंय त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते आमच्या समोर एफआयआर कॉपी आताच्या आता तात्काळ आम्हाला मिळाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची भावना आहे. आणि त्यामुळे माननीय एसपी साहेब इथं उपस्थित आहेत. आज भिगवणच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी खूप चांगला तपास केला. मुलगी परत आली. आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. तात्काळ त्या सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे ही आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय पुणे ग्रामीण एसपी महोदय आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्याकडे आमची मागणी आहे. अशा पद्धतीनं कारवाई ही पोलिसांनी तात्काळ करावी. अगोदर पोलिसांच्यामुळेच ती मुलगी परत आलेली आहे. मी तुमचं विशेष अभिनंदन करतो. एसपी ग्रामीण, ऍडिशनल एसपी, डीवायएसपी, तिथले पीआय, तुमचे सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आता गुन्हा नंतर दाखल झालाय. परवाच्या रात्री 2 वाजता ती मुलगी स्वतः आली आणि तिला जी फसवणूक झाली तिनं त्या पद्धतीनं गुन्हा दाखल झालाय. त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे. त्यांच्यावरती परत ते तांत्रिक बाबी आहेत ते तपासल्या पाहिजेत. असं कुठलंही होता कामा नये. त्यामुळे त्या गुन्ह्यात जशा पद्धतीनं तुम्ही उलगडा केलाय तशाच पद्धतीचा इथं ज्यांनी हे कानिफनाथाच्या मंदिराच्या परिसरामध्ये या भागामध्ये ज्या पार्ट्या केल्या त्या सगळ्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी स्टेटस ठेवलाय आमचं काय वाकडं केलंय त्यांना टाका. त्याची जरा साल्टी काढा ढुंगणाची, त्याशिवाय ते परत स्टेटस टाकणार नाही. त्यांनी चॅलेंज करायचं आणि आम्ही गप्प बसायचं. कुठंपर्यंत हे चालणार? हे चालणार नाही आहे. टार्गेट करून त्यांना ठोकलं. तसंच या पद्धतीनं इथं सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही आमची पोलिसांच्याकडे मागणी आहे. आणि आता इथं तुम्ही आम्हाला शांततेत काय तुमचं मार्गदर्शन आहे सांगा, पोलीस काय कारवाई करणार आहे ते सांगा आणि मग आम्ही आमची भूमिका ठरवू. सुटण्याची वेळ त्या ठिकाणी आली किंवा आणली गेली आहे. आज खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आमच्या गावांमध्ये, आमच्या शेतांमध्ये, आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बाहेरचे लोक येत आहेत, अतिक्रमण करतायत. आमच्याच मुलांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई होती. आज आपल्या घराजवळ जर कोणी गेलं तर हटकण्याचं काम, त्याला थांबवण्याचं काम, वेळोवेळी सांगण्याचं काम आणि नाही सांगितलं तर 4 चापटी मारण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागतं. हो, विशेष झाले.